नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे? छान आहात ना? आणि आम्ही खूप मजेत आहोत। स्पर्श आणि मी आम्ही दोघी जणी मस्तपैकी इथे बसलेलो आहे, कारण स्पर्श ना खूप इकडे तिकडे जाते, त्याच्यामुळे तिला जोडीला मी इथे मस्तपैकी बसले। छान खेळते मस्तपैकी, पिशवी काही बॉल असं तिचं खेळते। आणि किमायाला पण मी सारखी म्हणते ना तिला सांभाळा सांभाळा, तर मग तिला पण कंटाळा येऊन जातो। मग म्हटलं चला खेळू दे तिला। आणि तिला आहे ना चोका खेळायचा आहे। खूप लहान होती किट्टू, तर तेव्हा ना ते याचे आपले असे याच्यामध्ये वेलवेट टाईपमध्ये ना हे मिळतात, झोका मिळतो। तर त्याला असं फक्त अडकवायचं असतं आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी बसून आणि झोका खेळायची ती लहानपणी। तर मग तिचं चाललेलं होतं, मला बसायचं आहे खरं ते स्पर्शूसाठी काढलेलं होतं, पण मग स्पर्शू काही खेळली नाही, तिला नाही आवडलं त्याच्यामध्ये बसून आणि खेळायला। तर किमायाच मस्तपैकी खेळते त्याच्यामध्ये, स्पर्शू माझ्याजवळ मस्तपैकी खेळते। तिला स्पर्शूला असं मोकळं लागतं आणि कोणीतरी सोबत लागतं, एकटं कंटाळा येतो, मग ती अजून त्रास देते। असंच तिने दुपारी केलं। किट्टू गेली आणि त्याच्यानंतर ना सकाळी काय झालं, किट्टू लवकर उठले गेली, मग तिने ना तिला उठवलं, तर मग तिचा मूड गेला, तर ती दुपारी तिने खूप त्रास दिला मला, खूप रडत होती। तर रडता रडता थोडीशी तिला उलटी पण झाली, त्याच्यानंतर मग तिला कसं तरी शांत केलं, झोपवलं, तर मग झोपी गेली। आणि जास्त झोप पण नाही तिला, खूप कमी झोप, अशी तशी कशी तरी तिला झोपवलं मी। त्याच्यामुळे आज माझा इतका बेमूड होता, अजिबात मूड नव्हता, त्यातला त्यात तास-तलाठी रिझल्ट पण लागला। एकदम कमी मार्कांवरून माझं मेरिट हुकलं, त्याच्यामुळे अजूनच माझा मूड एकदम ऑफ होऊन गेला। म्हणजे खूप सारे प्रयत्न केले होते, खूप चांगला अभ्यासही केला होता मी, आणि खूप म्हणजे स्पर्शूला सांभाळून खूप वेळ दिला होता खरं तसं बघायला गेलं तर मी। आणि पेपरही मला तसा चांगला गेलेला होता, पण मग काय थोड्या मार्कांवरून हुकलं। त्याच्यामुळे खूपच मूड ऑफ झाला की केलेलं एवढं हे केलेलं होतं, मी कष्ट घेतलेलं होतं, तर त्याचा काहीच उपयोग झाला नाही। शेवटी ते मातीमूल झाल्यासारखंच झालं मला। आणि बऱ्याच वेळा असं होतं, निगेटिव्हिटी आल्यासारखं होतं, हे तर खरंच आहे। शेवटी मानवी स्वभाव आहे की ती नाही म्हटलं, पुढं जायचं म्हटलं तरी पण मग थोडीशी निगेटिव्हिटी येते की आपण एवढा अभ्यास करू नये, आपलंच नेमकं सिलेक्शन होत नाही कुठे, किंवा प्रत्येक वेळी आपण आपला 100% देतो, पण मग तिथे ना आपण म्हणजे आपलं अपयशच येतं, यश तिथे येतच नाही। त्याच्यामुळे मग ते थोडंसं आहे ना असं मनामध्ये खूप असं अस्वस्थ वाटायला लागलं होतं। त्याच्यामध्ये आज बेबूची थोडीशी कटकट आणि ते रिझल्ट ऐकल्यानंतर तर अजूनच मन एकदम उदास झालं। थोड्यासाठी, अगदी थोड्या मार्कांसाठी मेरिट हुकून गेलं। ठीक आहे, माझ्यासारखे असे खूप साऱ्या ताई असतील, मैत्रिणी असतील, किंवा काही दादा असतील जे अभ्यास करत असेल आणि त्यांच्या बाबतीत जर असं घडलं असेल तर साहजिक आहे, थोडंसं मनाला हुरहुर वाटते, हळहळ तर वाटते। पण ठीक आहे, आपण जिद्द सोडायची नाही, आपण अभ्यास करायचा, कंटिन्युटी ठेवायची अभ्यासामध्ये, हे तितकंच महत्त्वाचं आहे। तरच कुठेतरी यश मिळतं, हे तितकंच महत्त्वाचं। अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणायला हरकत नाही। तर अपयश येता यश आपोआप येतच। थोडंसं आपणच कुठेतरी कमी पडलं असेल असं समजायचं, तर वाटतं थोडंसं मनाला हुरहुर वाटण्यासारखीच गोष्ट असते। पण चला ठीक आहे, हेही चेंज होईल, किंवा कधीतरी आपलाही नंबर लागेल असं म्हणायला हरकत नाही, असं मनाला थोडंसं समजावलं। आणि यांनी बऱ्यापैकी समजावलं मला की जाऊ दे, यावेळेस नाही, कारण मला मार्क बऱ्यापैकी चांगले होते, पण झालं राहून गेलं। ठीक आहे, नेक्स्ट टाईम अजून थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल जास्त। खरं मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की स्पर्शूला सांभाळून मी अभ्यास केलेला होता, आणि स्पर्शू म्हणजे तिला सांभाळून अभ्यास करून सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज केलेल्या होत्या, पण थोड्यासाठी राहून गेलं। कधी ना तर मला असं वाटतं, असं म्हणतो ना आपण, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, तर मला कधी असं वाटतं की अपयशाच्या पायऱ्या खूप झालेल्या आहे, आता यशाची पायरी कधीतरी बघायला मिळावी म्हणून असं। आणि माझ्याप्रमाणे बरेच जण असे असतील की त्यांना असं वाटत असेल की यशाची पायरी कधीतरी बघायला मिळो, कारण अपयशाच्या पायऱ्या आता खूप चढून झालेल्या आहेत म्हणून असं। ठीक आहे, हा एक म्हणू शकतो आपण कॉमेडीचा भाग, पण प्रयत्न करणं आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे आपल्याकडनं। कुठेतरी आपणही कमी पडत असू त्याच्यामुळे आपल्याकडनं असं म्हणायला हरकत नाही। आणि आता सेम आपल्या यूट्यूबच्या बाबतीतही व्हायला लागलेला आहे।
कारण आहे ना म्हणजे पहिले आपल्या व्हिडिओजला लॉंग व्हिडिओजला चांगले व्ह्यूज यायचे, खूप छान व्ह्यूज यायचे. तर म्हणजे नवीन चॅनल होता त्यावेळी, तर तरी खूप छान व्ह्यूज यायचे. म्हणजे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत माझे बऱ्यापैकी. तर म्हणजे लास्ट व्हिडिओ जो होता माझा जो जास्त व्हायरल झालेला होता, तर त्याला जवळपास 12,000च्या प्लस व्ह्यूज होते, 12Kच्या प्लस व्ह्यूज होते. आणि आता असं काय झालं काय माहिती, लॉंग व्हिडिओ टाकला ना तर त्याला व्ह्यूजच येत नाही. असं का होतंय ते लक्षात येत नाही. तर लॉंग व्हिडिओच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम खूप फेस करायला लागलेली आहे. तर एकामागे एक गोष्टी अशा घडतात ना, त्याच्यामुळे खूप असं मन नाराज होऊन जातं. पण आपले शॉर्ट व्हिडिओ खूप चांगले चाललेले आहे. शॉर्ट व्हिडिओमुळे मन थोडंसं माझं छान आहे, समाधानी आहे. व्हिडिओ करावेसे वाटतात आणि करत राहणार आहे मी जिद्दीने. तर विनंती आहे की तुम्ही मस्त व्हिडिओ एन्जॉय करत चला. काही कमी जास्त असलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर ते मी नक्कीच ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करेन. तर आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जसे तुमचा जो प्रतिसाद असतो ना, त्या प्रतिसादामुळे ना खूप छान वाटतं असं. आणि शॉर्ट व्हिडिओ आपले खरोखर खूप चांगले चालतात. जसे शॉर्ट व्हिडिओ टाकले ना तसेच आपल्याला व्ह्यूज खूप चांगले येतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि करण्याची एक छान वाटतं की हां आपण व्हिडिओ तयार केला पाहिजे. पण आता मी लॉंग व्हिडिओ टाकते तर मी हाही विचार करते की चला लॉंग व्हिडिओला जरी कमी व्ह्यूज, म्हणजे खूपच व्ह्यूज डाऊन झालेले आहे. जिथे माझे 150, 200, 300, कधी 400, कधी 500, कधी 600, कधी 1K मध्ये जायचे, कधी 2K मध्ये जायचे. काही व्हिडिओ 6, काही 12K पर्यंत पण गेलेले आहेत. पण आता काय झालं काय माहिती, 10, 20 इतकेच असे व्ह्यूज येतात. खूप व्ह्यूज डाऊन झालेले आहे. तर अशी विनंती आहे की व्हिडिओ बघत चला, आपले चॅनलला प्रतिसाद द्या छानपैकी. एक नवीन यूट्यूबर म्हणून म्हणजे यूट्यूबर बनण्यासाठी तुमच्या प्रतिसादाची फार आवश्यकता आहे. तर चांगला कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत असते मी तुमच्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा ही विनंती आहे. इथेच थांबते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.